Now, today we will rationalize denominator. How to rationalize denominator? Means first 3 upon root 5. Here denominator is root 5, which is irrational. Denominator is irrational number. You have to रॅशनलाइज डिनॉमिनेटर, म्हणजे डिनॉमिनेटरला रॅशनलाइज करायचं म्हणजे इरॅशनलच्या ठिकाणी रॅशनल नंबर आला पाहिजे. सो व्हॉट इज रॅशनलायझिंग फॅक्टर? रॅशनलायझिंग फॅक्टर इज रूट 5. म्हणजे रॅशनलायझिंग फॅक्टर मीन्स कशाने मल्टिप्लाय केल्यावर रॅशनल नंबर मिळतो. तर काय होईल, रूट 5ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर रॅशनल नंबर मिळतो? रूट 5ने. सो रॅशनलायझिंग फॅक्टर is root 5. Hence multiplying numerator and denominator by root 5. रॅशनलायझिंग फॅक्टर म्हणजे असा फॅक्टर की ज्याने त्याला मल्टिप्लाय केल्यावर रॅशनल नंबर आला पाहिजे. इरॅशनलला मल्टिप्लाय केल्यावर रॅशनल नंबर आला पाहिजे. सो मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय रूट 5 we get what? 3 upon root 5 into root 5 upon root 5. So 3 into root 5, 3 root 5 and root 5 into root 5, 5. Denominator rationalize झाला. Next second example थोड़ा हार्ड घ्या आता. 3 upon root 5 minus 2. Rationalize denominator. Here denominator काय इथे रूट 5 मायनस 2. इट इज ऑल्सो इरॅशनल. हा पूर्ण डिनॉमिनेटर काय आहे? इरॅशनल आहे. हा इरॅशनल आहे. रूट 5 इरॅशनल आहे, 2 रॅशनल आहे. इरॅशनल मायनस रॅशनल, होल डिनॉमिनेटर इज इरॅशनल. सो व्हॉट इज द रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ दिस डिनॉमिनेटर? रॅशनलायझिंग फॅक्टर कोणता की कशाने याला मल्टिप्लाय केल्यानंतर रॅशनल नंबर मिळेल? तर इथे ह्याचा कॉन्जुगेट, डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट घ्यायचा. कॉन्जुगेट म्हणजे अशी त्याची पेयर की ज्याने मल्टिप्लाय केल्यावर तुम्हाला रॅशनल मिळेल. तर कॉन्जुगेट काढताना इझी आहे, फक्त मिडल साईन तुम्हाला चेंज करायचं. सो रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ रूट 5 मायनस 2 इज रूट 5 प्लस 2. फक्त साइन चेंज झालं. सो मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बोथ बाय दिस रॅशनलायझिंग फॅक्टर. सो मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय रूट 5 प्लस 2. काय मिळेल तुम्हाला इथे? 3 अपॉन रूट 5 मायनस 2. हा आपला ओरिजिनल फ्रॅक्शन दिलेला आहे. ह्या दोघांनाही न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला कशाने मल्टिप्लाय करायचं? रॅशनलायझिंग फॅक्टर मीन्स रूट 5 प्लस 2. न्यूमरेटरला केलं मीन्स देअर विल बी नो चेंज. नाव मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर मीन्स 3 इंटू रूट 5 प्लस 2 आणि इथे रूट 5 मायनस 2 रूट 5 प्लस 2 ह्यांचं मल्टिप्लिकेशन करत आता. न्यूमरेटरमधलं मल्टिप्लिकेशन नाही केलं तरी चालेल, हां तो तसंच राहू दे. आता डिनॉमिनेटरमध्ये काय होईल? रूट 5 मायनस 2 रूट 5 प्लस 2. म्हणजे ए कोणता फॉर्म्युला आहे, कोणती आयडेंटिटी आहे? ए प्लस बी ए मायनस बी. मागच्या वर्षी सगळे आयडेंटिटी झाले आहे. ए प्लस बी ए मायनस बी. हियर ए मीन्स रूट 5 अँड बी मीन्स मायनस 2. सो अप्लाइंग दिस आयडेंटिटी यू विल गेट मीन्स ए प्लस बी ए मायनस बी. ए प्लस बी इंटू ए मायनस बी. काय आयडेंटिटी? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो हियर ए मीन्स रूट 5 स्क्वेअर मायनस बी मीन्स 2 square. So 3 root 5 plus 2. Root 5 square means only 5 and root 2 square 2 square means 4 means 3
root 5 plus 2 upon 5 minus 4 1 means here denominator काय झाला rational number आहे means 1 it is rational number, so this is rationalizing factor. Next, rationalize denominator. First 2 root 2 minus 3 here 5. Rationalize denominator. Here denominator is 2 root 2 minus 3. So denominator is irrational number. First 2 root 2 is irrational, 3 is rational, but the whole denominator is irrational number. So for rationalizing denominator we have to multiply by its conjugate. Conjugate means it is separated by sign plus or minus. Means conjugate कोणता इथे conjugate pair of 2 root 2 minus 3 is which 2 root 2 minus the plus. Hence multiplying numerator and denominator by 2 root 2 plus 3. So original fraction is 5 upon 2 root 2 minus 3 multiplying numerator and denominator by conjugate of denominator. काय conjugate of denominator? Multiply करा 5 into this again 5 into याला ब्रॅकेट द्या, ब्रॅकेट आवश्यक आहे, खूप जण ब्रॅकेट देत नाही. Here product of these two means 2 root 2 square minus 3 square. 2 root 2 square minus 3 square. Again which identity is there? A plus B, A minus B. A ची value आहे 2 root 2 and B is 3. A square minus B square means A plus B into A minus B is equal to A square minus B square. मल्टिप्लाय करू नका, ब्रॅकेट तसाच्या तसाच ठेवा, पुढे कॅन्सल होऊ शकते कधी कधी. 3 2 root 2 square 2 root 2 square ब्रॅकेट द्यायचा, ब्रॅकेट नाही दिला, पुष्कळ असं ब्रॅकेट नाही दिला तर याचा फक्त रूट 2 चा स्क्वेअर होईल, या 2 चा होणार नाही, त्यामुळे ब्रॅकेट मस्त येते. नाउ 2 स्क्वेअर 4, A स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर अँड रूट 2 स्क्वेअर इज 2 मायनस 3 स्क्वेअर 9. 5 मल्टिप्लाय केलं 2 root 2 plus 3 upon 4 2s are 8 minus 1. Now 8 minus 9 minus 1. Here minus 1. 5 into 2 root 2 plus 3. निगेटिव्ह आहे, डिनॉमिनेटर 1 आहे, नाही लिहिलं तरी चालेल, मीन्स निगेटिव्ह साईड इथे देऊ शकता तुम्ही. 5 2 root 2 plus 3. Now there are 2 terms in denominator. If there are 3 terms, then how will you rationalize? Rationalize again. Seven upon suppose root 2 plus root 3 plus root 5. आता इथे 3 टर्म्स आहे डिनॉमिनेटरमध्ये and you have to rationalize denominator. So you have to make
यू हॅव टू कन्वर्ट दिस 3 टर्म्स इंटू 2 टर्म्स. म्हणजे कोणत्या तरी दोघांचा एक ग्रुप बनवायचा. कोणत्या दोघांचा काय, या दोघांचा एक ग्रुप बनवा किंवा या दोघांचा बनवा. सो यू कॅन राईट दिस ॲज व्हॉट 7 अपॉन √2 प्लस √3 अँड सेम झालं, मिनिंग सेम झालं त्याचं. कोणत्याही दोघांचा एक ग्रुप बनवायचा आहे. आता याचा कॉन्जुगेट फॅक्टर काय होईल, याचा कॉन्जुगेट फॅक्टर म्हणजे हे या दोन टर्ममध्ये मधलं साईन चेंज होईल. म्हणजे हे साईन चेंज होईल, इथलं साईन चेंज होणार नाही. सो व्हॉट इज द कॉन्जुगेट ऑफ कॉन्जुगेट रॅशनलायझिंग फॅक्टर और कॉन्जुगेट पेयर सेम है. रॅशनल कॉन्जुगेट ऑफ √2 प्लस √3 प्लस 5 इज √2 प्लस √3 मायनस √5. हा होईल. हे या दोन टर्ममधलं साईन फक्त एकच साईन चेंज होईल, हे साईन चेंज होणार नाही. सो मल्टिप्लाइंग हेन्स multiplying by √2 plus √3 minus √5 to both numerator and denominator. Here √2 plus √3 plus √5 multiply by √2 plus √3 minus √5 √2 plus √3 minus √5. This is conjugate pair of denominator and multiplying both numerator and denominator by this conjugate pair. So what will happen? Next step, प्रोडक्ट ऑफ न्यूमरेटर न्यूमरेटर डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर ते कॅन्सल होत नाही काहीच. सो 7 मल्टिप्लाय बाय √2 प्लस √3 मायनस √5 √2 प्लस √3 मायनस √5. दिस इज रॉंग. हिअर ह्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं 7नी, म्हणजे याला ब्रॅकेट द्यावं लागेल तुम्हाला. अगेन हिअर दिस इज ए, हा पूर्ण ए झाला आणि हा बी झाला, म्हणजे ए मायनस बी अँड ए प्लस बी. हा पूर्ण ए सेम आहे, इथलं साईन चेंज नाही केलं. ए मायनस बी ए प्लस बी मीन्स अगेन ए स्क्वेअर मायनस हा कम्प्लीट ए झाला तुमचा आणि हा कम्प्लीट बी झाला, हा कम्प्लीट ए झाला आणि हा कम्प्लीट बी झाला. म्हणजे ए प्लस बी इंटू ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो अप्लाइंग ए प्लस बी इंटू ए मायनस बी काय होते ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो हिअर ए मीन्स √2 प्लस √3 ब्रॅकेट स्क्वेअर अँड बी मीन्स अगेन 7 इंटू √2 प्लस √3 मायनस √5. आता याचा स्क्वेअर करा. √2 प्लस √3 होल ब्रॅकेट स्क्वेअर काय होते √2 प्लस √3 होल ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स कोणती आयडेंटिटी यूज करावं लागेल ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर काय असते ए स्क्वेअर. ए स्क्वेअर मीन्स √2 स्क्वेअर प्लस टॉईस ए बी 2 ए अँड बी 2 ए स्क्वेअर प्लस 2 ए बी प्लस बी स्क्वेअर मायनस √5 स्क्वेअर मीन्स ओनली 5. अगेन 7 मल्टिप्लाय बाय √2 प्लस √3 अपॉन √2 स्क्वेअर मीन्स 2. यांचा प्रॉडक्ट येतो 2 √2 इंटू √3. ऑर्डर सेम असेल, मागच्या वर्षी झाला आहे आपला सर्ड. ऑर्डर सेम असेल तर यांचा प्रॉडक्ट होतो. अगेन √3 स्क्वेअर मीन्स 3 अँड मायनस 5. हिअर 7 इंटू √2 प्लस √3 मायनस √5. नाउ 2 प्लस 3 5 5 minus 5 0 means only 2 √6.
अगेन हिअर डिनॉमिनेटर इज इरॅशनल नंबर, रॅशनलाइज झाला नाही आपला या स्टेपमध्ये, तो 2√3 इज irrational number. So again you have to rationalize denominator. So again rationalizing denominator. डिनॉमिनेटरला पुन्हा रॅशनलाइज करू शकतो तुम्ही, तर काय होईल, फक्त डिनॉमिनेटर रॅशनलाइज झाला पाहिजे, न्यूमरेटरचं काही नाही राहिला तरी चालतो. सो हिअर रॅशनलाइजिंग फॅक्टर ऑफ डिनॉमिनेटर इज √6. So multiplying numerator and denominator by √6. Rationalizing factor or conjugate नाही म्हणता इथे, rationalizing factor of 2√6 is only √6. So multiplying, hence multiplying numerator and denominator by √6. So here 7 √2 plus √3 minus √5 upon 2√6. Here √6 पुन्हा आपण √6 ने मल्टिप्लाय केलं. सो हिअर 2√6 into √6 काय होते, 2 √6 into √6 only 6, and here 7 into this √6 multiply by √2 plus √3 minus √5. So 2 6 are 12, and here 6 तुम्ही आतमध्ये घेऊ शकता, मल्टिप्लाय करू शकता किंवा असे राहू देऊ शकता. √2 plus √3 minus √5 ह्यांची सम होत नाही आहे. √2 √3 इरेशनल नंबर्स आहे, यांचा प्रॉडक्ट होऊ शकतो, यांची सम होत नाही, तर कीप ॲज इट इज. √6 ने मल्टिप्लाय केलं तरी चालेल, नाही केलं √6 कॉमन ठेवला तरी चालेल. नेक्स्ट, नाउ रिप्रेझेंट 4.765 ऑन नंबर लाईन. रिप्रेझेंट डेसिमल ऑन नंबर लाईन. तर 1 डिजिटपर्यंत तुम्हाला येतं ते इझी आहे. नाव देअर आर 3 डिजिट्स इन डेसिमल पार्ट, देअर आर 3 डिजिट्स. सो हाऊ टू रिप्रेझेंट दिस डेसिमल ऑन नंबर लाईन. नाव बिटवीन which two integers this decimal lie, कोणत्या 2 इंटिजरच्या मध्ये येते, इंटिजरचा पार्ट काय इथे 4 आणि 5च्या मध्ये. सो दिस लाई बिटवीन this decimal lies between integers. Which integers? 4 and 5. पहिले हे डिसाइड करा की कोणत्या डेसिमलच्या कोणत्या इंटिजरच्या मध्ये आहे, 4 आणि 5च्या मध्ये. सो ड्रॉ अ लाईन. दिस इज 4, दिस इज 5. 4 आणि 5च्या मध्ये तुम्हाला किती 10 पार्ट्स करायचे. तर 10 पार्ट्स मीन्स 9 लाईन्स, मीन्स 1 2 3 4 5 6 7 8 and 9. मीन्स दिस इज हा 4 म्हणजेच काय 4.0. 4 म्हणजेच 4.0. हा काय झाला 4.1 4.2 4.3 4.4 4.5 4.6 4.6 4.7 4.9 and 5 means 5.0. नाउ फर्स्ट डेसिमल पार्ट कोणता इथे 0.7 4.7. आता हा कोणत्यामध्ये लाईल 4.7 आणि 4.800 म्हणजे हा होईल लाय 4.700 अँड 4.800 या दोघांच्या मध्ये आहे. हा 4.65 कशाच्या मध्ये आहे 4.700 अँड 4.800 म्हणजेच हा आपण हे 0 आपण काउंट नाही करत, म्हणजेच काय 4.7 आणि 4.8 4.7 आणि 4.8 या दोघांच्या मध्ये येईल. तर यालाच तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे, यालाच एक्सपांड करायचं आहे. तर काय होईल सेकंड स्टेप, हा होईल 4.7 आणि हा 4.8.
तर तुम्हाला याला एक्सपांड करायचं आहे. तर 4.7 अँड 4.8. नाव 4.7 म्हणजेच काय 70. 4.7 म्हणजेच 70 अँड 4.8 मीन्स 4.80. 4.7 अँड 4.8 या दोघांच्या मध्ये असणार आहे. तर त्याला तुम्ही 0 देऊ शकता. म्हणजे 4.70 4.80 मीन्स 4.7080. तर इथे किती येईल आता नंतरचा पार्ट 4.71. हा 4.72 4.73. दिस इज 4.74 4.75 4.76 4.77. This is 4.78. This is 4.79 आणि 80. हे समजायला सोपं गेलं. आता पहा 70 71 72 79 नंतर येते 80. आता नंतरचा थर्ड डिजिट आहे 5. म्हणजे हा कशाच्यामध्ये येईल 76. हा पार्ट कशाच्यामध्ये येईल 76 आणि 7 कुठे येईल 76 आणि 7 यांच्यामध्ये येईल. सो याला एक्सपांड करा तुम्ही. म्हणजे हा कसा येईल 7.76 आणि हा आहे 4.76 4.76 आणि 4.77. ह्याला तुम्ही काय लिहू शकता 4.3 डिजिट काय लिहू शकता 60 आणि हा झाला 4.770 4.76. इथे काय येईल 4.761. हा येईल 4.762 4.763 4.764 4.765 4.766 4.767 4.768 4.769 आणि 769 नंतर काय ते 4.770. सो 765 कुठे हा. सो दिस इज 4.765. कन्फ्यूज होऊ नका. एक एक्झाम्पल पूर्ण करून बघा. पहिले काय केलं आहे इंटिजर पार्ट घेतले 2 4 आणि 5. 4 आणि 5 आपल्याला पुढचा एक डेसिमल घ्यायचा. म्हणजे एक डेसिमल दिला मीन्स 4.0 5.0 याचे 9 पार्ट्स केले 10 पार्ट्स केले म्हणजे 9 कट केले. म्हणजे 4.1 4.2 9 4.7 आहे. म्हणजे 4.7 म्हणजे काय 700 आणि 800च्या मध्ये. म्हणून आपण 7 आणि 4.7 आणि 4.8ला पूर्ण एक्सपांड केलं. पुन्हा इथे काय 4.7 म्हणजे 4.70 71 72 73 74 75 76 77 78 79 79 नंतर 80. 4.80 म्हणजेच 4.8 म्हणजेच 4.800. सेम मिनिंग आहे. आता पुन्हा थर्ड डिजिट आहे इथे 5. तर 5 म्हणजे या दोघांच्या मध्ये. हा म्हणजे काय येईल 4.760 आणि हा झाले 4.770. तर या दोघांच्या मध्ये येईल हा नंबर. म्हणून या दोघांना तुम्ही असं एक्सपांड केलं. म्हणजे 4.76 म्हणजेच 4.760 एक 0 दिला आणि हा 4.77 म्हणजेच 4.770. याच्यामध्ये पुन्हा 10 पार्ट्स केले. सो धिस पोझिशन इज ऑफ 4.765. नेक्स्ट laws of indices. Laws of indices. Laws of indices for natural number, integers, rational numbers, real numbers सर्वांना जवळपास सेमच आहे. फर्स्ट लॉ इफ a raised to m into a raised to n, a raised to m
into a raised to n. Here base is same, base is a and index is m and n. So a raised to m plus n. मागच्या वर्षी झालेलं आहे सर्व हे. a raised to m divided by a raised to n. a raised to m divided by a raised to n. बेस सेम आहे तर डिव्हिजन असेल तर काय होते सबट्रॅक्शन. आता ही सबट्रॅक्शन जर निगेटिव्ह आली म्हणजे ए टू द पॉवर निगेटिव्ह आला सपोज, तर आपण त्याला पॉझिटिव्ह कन्वर्ट करू शकता. याचं एक्झाम्पल घ्या एक. याचं एक्झाम्पल काय 7 raised to 7 multiply by 7 raised to 9. Here base is 7 and in m is 7, n is 9, so 7 plus 9 means 7 raised to 16. Second, a raised to m divided by a raised to n. For example, here same example we have 7 raised to 7 divided by 7 raised to 9. So m minus n म्हटलं तर मग काय होईल a raised to m is 7 minus 9. तो 7 raised to 7 minus 9 काय होते minus 2. 7 minus 9 minus 2. आता हा निगेटिव्ह आला, याला जर तुम्हाला पॉझिटिव्ह कन्वर्ट करायचं असेल तर अजून एक पुढे रूल आहे तो तर काय करायला 1/7 स्क्वेअर. म्हणजे हा निगेटिव्ह ह्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आणि निगेटिव्हचा पॉझिटिव्ह करायचा. सो 7चा काय झाला पॉझिटिव्ह. सो यू कॅन राईट दिस ॲज 1/7 स्क्वेअर मीन्स 49. थर्ड दुसरं एक्झाम्पल असं येऊ शकते, समजा 7 raised to 9 आधी असेल, 7 raised to 9 and 7 raised to 7. So 7 raised to 9 minus 7, 7 इथे पॉझिटिव्ह आला त्यामुळे याचा आन्सर येईल ओनली 49 आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करता येतो तुम्हाला. थर्ड रूल हाच रूल आहे इथे. a raised to minus m सपोज पॉवर निगेटिव्ह असेल, सो a raised to plus m. अगेन फोर्थ फॉर एक्झाम्पल घ्या 9 raised to minus 2. 9 raised to minus 2. It will become 9 raised to plus 2 means 1/81. Fourth rule is a to the power 0. a to the power 0 काय असतो बेस किती मोठा असेल आणि पॉवर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू असते 1. मीन्स फॉर एक्झाम्पल 21 raised to 0. 21चा पॉवर 0 आहे म्हणजे ह्याची पूर्ण व्हॅल्यू काय ते +1. फिफ्थ a to the power m raised to n. a to the power m raised to m काय होते यांचा प्रॉडक्ट मीन्स a raised to m into n means a raised to mn. फॉर एक्झाम्पल 7 raised to 7 raised किंवा 5 raised to 2 raised to 3. 5 raised to 2 raised to 3 means 5 raised to m into n. m हा m आहे आणि हा n आहे. 2 means 5 raised to 2 3s are 6. 5 raised to 6 means 25 into 5 करू शकता तुम्ही 6. बस एवढे सर्व आहेत. नेक्स्ट problems on these indices, laws of indices. Plus (32 upon 243) 32 upon 243 raised to power 4 upon 5. Now 32 कशाचा पावर आहे 2 raised to 5. 32 means 2 raised to 5. 2 raised to 5 करू बघा. 2 raised to 5 means 2 into 3
2 into 2, 3 plus 2 5, 2 into 2 raised to 3 means 2 cube 8 and 2 square 4 means 32. Means 32 is equal to 2 raised to 5 and 243 कशाचा फिफ्थ पॉवर आहे बघा, कशाचा पॉवर आहे 243 मीन्स 81 इंटू 3, 3 1 जा 3, 3 8 जार 81 कशाचं 3 raised to 4 आहे. 81 मीन्स 3 raised to 4 मीन्स 3 raised to 5, 4 plus 1 इथे पॉवर काय आहे असं स्प्लिटअप करून पाहायचं. सो 81 into 3, 81 means 3 raised to 4 into 3 raised to 1, 4 plus 1 5 means this is 3 raised to 5 raised to power 4 by 5. Now laws of indices. इथे कोणता एक लॉ राहिला होता आपला 2 raised to 5 into 4 by 5. त्यामध्ये एक लॉ राहिला आहे आपला 6 लॉ a upon b raised to power m. a upon b raised to power m असेल तर हा पॉवर या दोघांना लागतो म्हणजे a raised to m upon b raised to m. Similarly a into b raised to m म्हणजे हे बेस अलग अलग असेल आणि पॉवर सेम असेल तर काय होईल a raised to m into b raised to m. हे दोन लॉज लिहून घ्या त्याच्यामध्ये. नाव हिअर इथे काय होईल आता हा पॉवर या दोघांना लागेल म्हणजे 2 raised to 5 इंटू 4 upon 5 अँड डिनॉमिनेटरमध्ये आहे 3 raised to 5 इंटू 4 upon 5. हा जो कॉमन इंडेक्स आहे या दोन्ही न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला तर हा इंडेक्स या दोघांना लागेल म्हणजे यांचं काय होईल m इंटू n हिअर m इंटू n. तर काय कॅन्सल होते 5 5 कॅन्सल हिअर 5 5 कॅन्सल म्हणजे काय राहिलं 2 raised to 4 and 3 raised to 4. Again 2 raised to 4 means 2 into 4 times 16 and 3 raised to 4 means 81 means 16 upon 81. Again 243 raised to 5 multiply by 27 raised to 2. 243 raised to power 5 multiply by 27 raised to 2. काय करायला ते आता यांचा बेस सेम नाही आहे इथे बेस सेम नाही आहे but you can make it same. How? 243 means 3 raised to 5. 243 means 3 raised to 243 means 3 raised to 5 आणि हा पॉवर आहे 5 इंटू 27 means 3 चा कोणता पॉवर आहे थर्ड म्हणजे क्यूब 3 क्यूब raised to 2. अगेन आता इथे आधी इंडेक्सचा एक रूल कोणता आहे a raised to m into n. a raised to m multiplied by n or raised to n is equal to 3 raised to mn means 5 into 5 5 are 25. Here 3 raised to 3 2s are 6. आता इथे बेस सेम झाला इथे कोणता रूल वापरला तो लिहायचा. रूल कोणता वापरला a to the power m raised to n is equal to a to the power mn. Here कोणता रूल वापराल तुम्ही बेस सेम आहे इंडेक्स अलग अलग आहे. सो a to the power m into a to the power n is equal to काय होतं a to the power m plus n. सो हिअर बेस सेम आहे इंडेक्सचं काय होईल ॲडिशन मीन्स 3 raised to 25 plus 6 31. 3 raised to 31 हे असंच राहू द्या याला 3 चा पॉवर 31 करू नका. नेक्स्ट
625 raised to 4 divided by 25 raised to 5. 625 raised to 4 divided by 25 raised to 5. Here also base is not same, but you can make it same. How? Now 625 म्हणजे काय? 25 चा स्क्वेअर आहे. So you can write this as 25 square. 625 means 25 square and ह्याचा power आहे 4. Again 25 raised to 5. So here again a to the power m to the power n. यांचा काय? 2 4s are 8. 2 4s are 8 divided by 25 5s are. इथे कोणता रूल लावला तुम्ही? a to the power m raised to n is equal to a to the power mn. अगेन हिअर बेस आता बेस सेम आहे म्हणजे कोणता रूल लावाल? a to the power m a to the power n डिव्हिजन आहे त्यामुळे काय होतं? सबट्रॅक्शन. डिव्हिजन असेल तर काय होईल? a to the power n m divided by a to the power n is equal to m minus n. तर 25 8 minus 5 3 25 cube. So you can find 25 cube means 625 into 25. Find value of x. Find value of x. इंडायसेस चे रूल वापरून x ची व्हॅल्यू काढायची. सपोज 343 raised to x is equal to 7 raised to 9. 343 raised to power x is equal to 7 raised to 9. Then find value of x. आता इथे x ची व्हॅल्यू कशी काढाल? तर x कुठे आहे? एक्सपोनंट मध्ये आहे x. तर एक्सपोनंट मध्ये आहे x तर तुम्हाला त्याचा बेस सेम करावा लागेल. तर इथे 343 कशाचा पॉवर आहे? हा 343 2 चा नाही, 3 चा कोणताच पॉवर नाही, तर 7 चा क्यूब आहे. हा 7 क्यूब. 343 मीन्स 7 क्यूब. सो यू कॅन राईट 343 ॲज 7 क्यूब मीन्स 343 च्या जागेवर तुम्हाला 7 क्यूब लिहा. 7 क्यूब आणि हा x आणि 7 raised to 9. 7 cube raised to power x is equal to 7 raised to 9. आता इथे इंडायसेसचा रूल कोणता लागेल? a to the power m raised to n. a to the power m raised to n म्हणजे कोणता लागेल? 7 raised to यांचं काय होतं? मल्टिप्लिकेशन मीन्स 3x is equal to 7 raised to 9. आता इथे कोणता रूल लागला? a to the power m raised to n is equal to a raised to mn. यांचं मल्टिप्लिकेशन करतो. यांचं मल्टिप्लिकेशन काय झालं? 3x. आता इथे बेस सेम आहे. बेस सेम आणून घ्यायचे. 7 7 आहे बेस. वेन बेस आर सेम अँड देर इज साइन ऑफ इक्वेलिटी. सो बेस सेम असेल तर मग इंडेक्स सुद्धा त्यांची काय होईल? इक्वल. सो बेस सेम आहे. बेस आर सेम. Hence exponent are also same. Exponent are also same. तर एक्सपोनंटला इक्वेट करायचं तर काय होईल? 3x is equal to 9 मीन्स x is equal to 3 ट्रान्सपोज केला डिवाइड म्हणजे काय झाला? x ची व्हॅल्यू आली 3. x ची व्हॅल्यू काय आली? 3. अगेन वन मोर. फाइंड व्हॅल्यू ऑफ x. Find value of x. 625 raised to x minus 2. 625 raised to x minus 5 इक्वल टू 5 raised to 6. इथे x ची व्हॅल्यू काढायची आहे अँड x कुठे आहे? एक्सपोनंटमध्ये. एक्सपोनंटमध्ये आहे तर तुम्हाला त्याचे बेस सेम करायचे आहे. तर बेस सेम करायचे म्हणजे तो कशाचा पॉवर आहे तो बघावा लागेल.
आता हा 5 तसाच राहील 5�6 ॲज इट इज. 625 5चा पण स्क्वेअर आहे, 25 5चा 4th पॉवर आहे, 25चा स्क्वेअर आहे. मगाच्या प्रॉब्लेममध्ये 25 होतं म्हणून आपण 25 घेतला होता बेस. आता इथे याला 5च्या फॉर्ममध्ये तुम्हाला लिहिता येईल. तर 5च्या फॉर्ममध्ये लिहिता येईल तर काय, किंवा 125 घ्या, थोडंसं वेगळं घ्या, 125 घ्या, थोडंसं वेगळा प्रॉब्लेम येईल. आता 125 याला 5च्या फॉर्ममध्ये लिहिता येते, याला पण 5च्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. हाऊ? 625 मीन्स 5⁴ किंवा 25 स्क्वेअर म्हणजे 5⁴ अँड 125 मीन्स 5³ सो 625च्या जागेवर तुम्ही काय लिहाल 5⁴ आणि 125च्या जागेवर काय लिहायचं 5³ सो 625 मीन्स 5⁴ raised to power x-2 and 125 means 5³ raised to power what 6. Now a to the power m raised to n, इथे m ची व्हॅल्यू 4 आहे आणि हा पूर्ण n आहे, हा m आहे आणि हा n आहे. तर यांचा काय होतं प्रॉडक्ट म्हणजे 5 raised to काय होईल 4 मल्टिप्लाय बाय, इथे ब्रॅकेट द्या कारण दोन टर्म आहे याच्यामध्ये x-2. तर 4 मल्टिप्लाय बाय x-2 इज इक्वल टू 5 रस्ते. अगेन इथे सुद्धा तोच रूल, इथे m काय आहे हा 3 आणि हा n आहे म्हणजे यांचा प्रॉडक्ट 3 × 6. इथे रूल लावला आपण a to the power m raised to n a to the power mn. आता इथे बेस सेम झाले, आता यांनी मल्टिप्लाय करून घ्या किंवा बेस सेम आहे नंतर केलं तरी चालेल. बेस सेम हेन्स एक्सपोनंट सेम, एक्सपोनंट्स सेम. सो मल्टिप्लाय करा, बेस सेम आहे मग या बेस इथे एक्सपोनंट काय आहे 4 × x-2, या साईडला एक्सपोनंट आहे 3 × 6 म्हणजेच 18. सो 4नी तुम्ही मल्टिप्लाय केलं तरी चालेल, नाहीतर असं करा 4x 4 × -2 4 2 जार 8 किंवा 4 आधी ट्रान्सपोज केला तरी चालेल, दोन्ही मेथडने करता येते. 4x इज इक्वल टू 18, हा 8 ट्रान्सपोज केला तर काय झाला प्लस मीन्स 4x इज इक्वल टू 26 मीन्स x इज इक्वल टू 26/4. एक तर फ्रॅक्शन राहू द्या किंवा डेसिमलमध्ये घ्या. फ्रॅक्शनमध्ये 2 2 जार 2 13 13/2 और 2 6 जार 12 5.6. x ची व्हॅल्यू आली 6.5.